हॅलो एव्हरीवन. आजचा दिवस एक विशेष गंध घेऊन आला आहे. श्रद्धेचा, प्रेमाचा आणि नात्यांच्या बंधांचा वटपौर्णिमा. हा केवळ एक सण नसून स्त्रीच्या समर्पणाची व निष्ठेची सुंदर झलक आहे. वडाचं झाड जे अढळ, अचल, अनंत आहे, तसं माझं आणि तुझं नातं सदैव टिकावं ही प्रार्थना. सावित्रीसारखी प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी सर्वस्व झोकून देते. ही पूजा म्हणजे त्या नात्याची एक सुंदर आठवण की प्रेमात समर्पणाला पर्याय नसतो. सर्व स्त्रिया पारंपरिक साड्यांमध्ये सजून मनापासून वटवृक्षाची पूजा करतायत. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत त्या आपल्या मनात असलेली श्रद्धा गुंततायत. वटपौर्णिमेच्या सर्व सखींना हार्दिक शुभेच्छा. प्रेम असो की नातं, ते टिकवायला श्रद्धा लागतेच. तुमचं नातंही वटवृक्षासारखं दीर्घायुषी व अढळ राहो. तर अशी आहे आमच्या गावातील वटपौर्णिमा. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पहिला फेरा तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, दुसरा फेरा आपल्या सुंदर नात्यासाठी, तिसरा फेरा सुखदुःखात एकत्र राहण्यासाठी, चौथा फेरा घरात सुखसमृद्धी आनंद नांदो यासाठी, पाचवा फेरा तुमच्या दीर्घायुष्यासाठी, सहावा फेरा एकमेकांमध्ये आदर व सन्मान वाढो यासाठी, सातवा पुढच्या 7ही जन्मी तुम्हीच पती म्हणून मिळावे यासाठी अशी मनोभावे प्रार्थना केली. वडाचं झाड हे पर्यावरणासाठी व आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याच्या सालीत, पानात, दुधांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. म्हणून या झाडाला पूजलं जातं, जपलं जातं आणि पिढ्यानपिढ्या टिकविण्यात आलं आहे. वटवृक्षाचं झाड मोठं व शांत असतं. त्याखाली ध्यान किंवा पूजा केल्याने मनाला शांती मिळते. यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि छान त्यानिमित्ताने सगळ्यांची भेटही झाली, गप्पा गोष्टी झाल्या. तर हेही यामागचं एक कारण आहे की त्यानिमित्तानं सगळ्या महिला एकत्र जमतात, त्यांना एकमेकांशी गप्पा गोष्टी करायला वेळ मिळतो. साई मंदिरच्या परिसरातच वटवृक्ष आहे. त्यामुळे आम्ही वडाची पूजा करून झाल्यानंतर मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेतलं आणि मला किती छान गोष्ट दिसली इथं. फुलपाखराचं आयुष्य क्षणभंगूर पण किती सुंदर. एका क्षणात उमलतं, दुसऱ्या क्षणात उडून जातं, पण मागे सोडतं आठवणींचा रंगबिरंगी स्पर्श. निसर्गातील हे शांतता, हळूवार झाडावर बसणारं फुलपाखरू, हेच तर खरं सौंदर्य आहे. न बोलता खूप काही सांगणारं. या नाजूक फुलपाखरासारखं हलकं, शांत आणि मुक्त आयुष्य जगता आलं पाहिजे. मंदिरात जाताना मोबाईल बंद केला आणि छान मस्तपैकी दर्शन घेतलं आणि त्यानंतर परत बाहेर आलो. तर अशी झाली वटपौर्णिमा साजरी आणि आता आम्ही घरी निघतोय. आता आम्ही निघालो कॅफेत. आता आम्ही खाली खेळायला घेऊन निघाले. उर्वीला खाली जायचंय ना, मंदिरात जायचंय? नाही, खाली खेळायला जाय. खाली खेळूया आणि त्याच्यानंतर मग कॅफेत जाऊया. इकडे देवबाप्पाला नमस्कार कर. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव
समर्थ. आई माझा गुरु. ते पण म्हणते अगरबत्ती लावायची. दोन का म्हणायचं असतं दोन. आईसाठी एक म्हणायचं. तुझ्यासाठी म्हणले तर आता माझ्यासाठी म्हण. आई माझा गुरु हा माझ्यासाठी आहे का. आम्ही आता खाली निघालेलो आहोत. उर्वीला खेळायला घेऊन जाते आणि त्याच्यानंतर मग कॅफेत जायचं आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.